आता सगळ्यात आधी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये हे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत घातलेले छोले घेतलेले आहे। 1 वाटी छोले मी या कुकरमध्ये टाकले। त्यानंतर 2 कांदे या पद्धतीने मोठे मोठे म्हणजे एका कांद्याचे 2 भाग केलेले आहे आणि ते कांदेही या छोलेमध्ये टाकले। त्यानंतर मीडियम साइजचे 2 टोमॅटो घेतले, तेही एका टोमॅटोचे या पद्धतीने मोठे मोठे असे भाग केले आणि छोलेमध्ये तेही टाकले। 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, तेही कापून या छोलेमध्ये टाकला। 1 कांडी लसूण घेतला, तो सोलून घेतलेला लसूण तोही छोलेमध्ये टाकला। 2 लाल मिरच्या आणि 2 ताज्या मिरच्या अशा घेतलेल्या आहेत, त्याही टाकल्या। खडे मसाल्यामध्ये चक्रीफूल, लवंग, दालचिनी, तेजपत्ता असे खडे मसाले घेतलेले आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। आणि हळद टाकलेली आहे। आता यामध्ये फक्त छोले बुडल एवढंच पाणी टाकलेलं आहे, म्हणजे फक्त 1 ग्लास असं पाणी टाकलेलं आहे। आता याच्यात कमी हीटमध्ये म्हणजे कमी गॅसमध्ये 5 ते 6 शिट्ट्या होऊन द्यायच्या। आता इकडं चहा उकळायला ठेवायचा आहे। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये, त्यामध्ये 1 चमचा चहापत्ती चहा पावडर टाकलेली आहे। आता 5 मिनिटं हा चहा असा व्यवस्थित उकळून दिलेला आहे। आता इकडे छोलेही एकदम छान असे शिजलेले आहे। आता जे टोमॅटो, कांदा, खडे मसाले, लसूण, आलं जेवढं निघल तेवढं या छोलेमधून काढून घेतलेलं आहे। खडे मसाले शक्यतो सगळेच काढून घेतलेले आहे, म्हणजे ते दाताखाली येत नाही। जेवढं निघल तेवढं, काही लसूण शिजल्या गेलेला आहे, जेवढा निघल तेवढाच काढलेला आहे। आता हे सगळे मसाले एका प्लेटमध्ये काढून पुन्हा याची पेस्ट काढायची आहे मिक्सरच्या भांड्यात, पाणी न टाकता। आता हे छोलेही याची पेस्ट काढलेली आहे। 1 कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर 1 मीडियम साइजचा कांदा या पद्धतीने कापला आणि तोही तेलामध्ये टाकला। सुक्या मसाल्यांमध्ये किचन किंग मसाला 1.5 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धनापूड, हळद या पद्धतीने सुके मसाले घेतले। कांदा छान असा लाल झाला, त्यामध्ये हे सुके मसाले टाकले। पुन्हा जी पेस्ट केलेली आहे तीही या मसाल्यामध्ये टाकली। आता या मसाल्यांना तेल सुटून दिलेलं आहे। पुन्हा काही मिनिटातच हे मसाले वेगळा आणि तेल वेगळं असं झालं। आता या मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे। आता हे जे छोले आहे त्यामध्ये हा चहा केलेला आहे तो गाळून टाकायचा आहे। गाळून या पद्धतीने चहा छोल्यामध्ये टाकला।
आणि काही छोले मी असेच प्लेटीमध्ये काढून घेतले। या पद्धतीने फक्त एकदा छोलेची भाजी बनवली तर हॉटेलच्या चवीपेक्षाही एकदम चविष्ट अशी ही छोलेची भाजी बनते। आता घट्ट पातळ अंदाजानुसार, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, त्या अंदाजाने पाणी टाकायचं। एकदम छान 5 ते 6 शिट्ट्यामध्ये कमी गॅसमध्ये छोले शिजल्या गेलेले आहे। आता जे छोले काढून ठेवलेले होते ते चमच्याने या पद्धतीने असे मॅश केलेले आहे। एकदम पटकन शिजल्यामुळे आता हे जे मॅश केलेले छोले ते हे या भाजीमध्ये टाकायचे आहे आणि पुन्हा ही भाजी 5 मिनिटं उकळून दिली। एकदम चविष्ट अशी, एकदम हॉटेलच्या चवीची अशी फक्त एकदा बनवून बघा। थोडीशी कापलेली कोथिंबीर, अशा पद्धतीने आपली ही छोलेची भाजी बनवून झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी झालेली आहे। एकदम भन्नाट चव अशी